ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस सार्वजनिक विश्वस्त विधेयकावर वादविवादाची शक्यता। 2018 पासून अजित पवार गटाची जमिनीवर नजर, माझ्याकडील पुरावे खरेक समितीला देणार। अंजली दमानी यांचा पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा हल्ला। मनसेकडून सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बॉम्ब, पीडब्ल्यूडी मधील आणखी एका अधिकाऱ्यांचा व्हिडिओ उघड, कारवाई करण्याचं मनसेचं सरकारला आवाहन। बीएमसीची टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे होत नाही, बांधकाम विभागामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना उधळपट्टी, हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौज मजा। नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार मंत्र्यांचा मुक्काम। सिडको सदनिकांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक, सोडतीमध्ये न सुटलेल्या प्रलंबित घरांच्या किमतींबाबत निर्णय होण्याची शक्यता। सांगलीमधल्या जत तालुक्याचं नाव देवभूमी करा, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची भूमिका, तर आज मांडणार लक्षवेधी। अधिवेशन काळामध्ये येणाऱ्या दलालांची आता खैर नाही, विधिमंडळाचे सुरक्षा रक्षक ठेवणार करडी नजर। येणाऱ्या काळात महायुतीमध्ये घटस्फोट निश्चित, आमदार रोहित पवारांचं मोठं भाकीत। महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ, प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता, आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात बैठक, आदिवासी विकास मंत्र्यांसोबत शेतकरी करणार चर्चा, मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव मिळावा अशी मागणी। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सध्या सर्वांचं लक्ष। अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर, एका लग्न सोहळ्यामध्ये हजेरी लावण्याची शक्यता, राजधानीमध्ये ते जाणार असल्याची माहिती। नागपुरातील रंगली हुरडा पार्टीमध्ये नार्वेकर लोढांच्या गाण्याला मुख्यमंत्र्यांनी दिली दाद। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील पोटची मुलं विक्री प्रकरणी मुलांच्या आईवडिलांनी आरोप फेटाळले, मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं केलं स्पष्ट। मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या, वांगणी बदलापूर दरम्यान तांत्रिक अडचणींचा फटका। गर्दीमध्ये लोकलच्या दारामध्ये उभं राहणं निष्काळजीपणा नाही, उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। मतचोरी देशविरोधी कृत्यच, राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका। इंडिगोला केंद्र सरकारचा दणका, उड्डाणांमध्ये 10% कपातीचे आदेश, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे निर्देश। गोव्यातील क्लबच्या लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न, नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी। दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी कारवाई, 8व्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश। नागपूरच्या पारडी परिसरामध्ये पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती, वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू। जुन्नरचा बिबट्या वारंवार वनविभागाला देतोय चकवा, बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातील भक्ष्यावरच मारतोय डल्ला। अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये तांदळाची निर्यात नको, ट्रम्प यांचा भारताला नवा इशारा। मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये करणार $17.5 अब्ज गुंतवणूक, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची घोषणा। राज्यामध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढणार, हुडहुडी वाढली, परभणी धुळ्यामध्ये पारा चक्क 6.3 अंश सेल्सिअसवर। कटकच्या पहिल्याच T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, 101 धाव्यांनी उडवला आफ्रिकेचा धुव्वा, 5 सामन्यांमध्ये मालिका घातली खिशात।
जसप्रीत बुमराचा T20 मध्ये 100 विकेट्सचा टप्पा पार. तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 10 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधानसभेच्या